पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चा वार आहे, दत्ताचा वार आहे आणि दत्त म्हणजे कलियुगातील तात्काळ पावणार स्मर्तृगामी स्मरण केले असताना हजर होणारे असं एकमेव दैवत आहे. आणि या दैवतावर आधारित अखंड चालणारी गुरु परंपरेवर आधारित एक सिद्ध प्रसिद्ध स्तोत्र घेऊन तुमच्या समोर आलो आहे. स्तोत्राचं नाव आहे घोर कष्टोद्धारण स्तोत्र. 3 शब्द आहेत जोडाक्षरामध्ये. घोर कष्टोद्धरण. पहिला शब्द आहे घोर, दुसरा शब्द आहे कष्ट आणि तिसरा शब्द आहे उद्धरण. मनुष्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये त्याच्या संचित कर्मामुळे, क्रियमाण कर्मामुळे त्याला अनेक प्रकारच्या घोरांना सामोरं जावं लागतं, कष्टांना सामोरं जावं लागतं. हे जीवाला लागलेले घोर आणि जीव ज्या संकटात सापडलेला आहे त्याचं निरसन करणं म्हणजे उद्धरण करणं. हे करण्याचं सामर्थ्य ज्या स्तोत्रात आहे ते घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र परमपूज्य श्री सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप असणारे श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ श्री टेंबे स्वामी महाराज यांनी या स्तोत्राची निर्मिती त्यांच्या एका भक्ताच्या विनंतीवरून केलेली आहे. अत्यंत मंगल असं स्तोत्र आहे, अत्यंत सिद्ध असं स्तोत्र आहे. वासुदेवानंद सरस्वती महाराज हे कुरवपूर येथे असताना त्यांना भेटायला कोल्हापूरचे शेषो कार्देकर दर्शनासाठी कुरवपुरात आले. शेषो कार्देकरांना 2 समस्या होत्या. त्यांना संतती नव्हती आणि त्यांच्यावर कर्जाचं डोंगर होता. त्यांनी आपल्या मनाचे आर्त टेंबे स्वामींना सांगितले. टेंबे स्वामी हे श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप होते. त्यांनी एक नारळ शेषो कार्देकरांच्या पदरामध्ये टाकला आणि गुरुकृपा झाल्यावर कुठलं संकट शिल्लक राहू शकत नाही. शेषो कार्देकरांना एक पुत्ररत्न झाले, एक कन्यारत्न झाले आणि त्यांचे कर्ज निरस्त झाले. शेषो कार्देकरांनी माझं संकट तुम्ही हरण केलं, तसं जनसामान्यांचं संकट हरण करणार एखादा उपाय द्यावा अशी विनंती केली आणि सद्भक्त सशिष्याच्या विनंतीला मान देऊन
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी घोर कष्ट उद्धरण स्तोत्राची निर्मिती केली. हे स्तोत्र आपण बघणार आहोत. या स्तोत्राचा पंचक आहे, 5 श्लोक आहे आणि 6व्या श्लोकामध्ये फलश्रुती आहे. या श्लोकाचा प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ मी आपणासमोर सादर करतो आहे. अर्थ मराठीत दिलेला आहे, तो आपण वाचू शकता. त्यामुळे अर्थ वाचन करून मी आपला वेळ दवडणार नाही. आणि सगळ्यात शेवटी संपूर्ण स्तोत्र एकत्र दिलेला आहे, ती मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवेल. चला तर आपण घोर कष्ट उद्धरण स्तोत्राकडे जाऊया. पहिला श्लोक आहे, श्रीपाद श्रीवल्लभस्त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भाव्यग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. अस्मान उद्धर आणि नमस्ते तुला वंदन असो. हे श्रीपाद श्री वल्लभ, तू दत्त आहे, तू देवांचा देव आहे आणि तू क्लेश हरण करणारा आहे, अशी तुझी सुकीर्ती आहे. मी तुला मनोभावे शरण आलेलो आहे. माझे घोर आणि कष्ट यांचं उद्धरण कर. दुसरा श्लोक बघा, त्वन्नो माता त्वं पिता आप्तदीपस्त्वं त्राता योगक्षेम सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वो नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. ध्रुवपद तुमच्या लक्षात आलं असेल. घोरात कष्टात उद्धरास्मान, अस्मान आम्हाला, घोर आणि कष्ट यापासून आमचं उद्धरण कर, तुला नमस्कार असो, हा या ध्रुवपदाचा अर्थ आहे. तूच माझी माता आहे, तूच माझा पिता आहे, तूच माझा सखा आहे, तूच माझा योगक्षेम बघणारा आहे, तूच माझा सद्गुरू आहे. आता योग आणि क्षेम हे 2 शब्द आलेले आहेत, त्याचा अर्थ आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अलभ्यस्य लाभाः योगाः, जे जीवनात मिळालं नाही ते मिळणं म्हणजे योग, आणि जे मिळालं आहे त्याचं वर्धन होणं म्हणजे क्षेम. सद्गुरूने, ईश्वराने माझं योगक्षेम व्हावं अशी विनंती केलेली आहे. तू माझं सर्व काही आहे, तू विश्वमूर्ती आहे, तुला माझा नमस्कार असो, असा हा दुसरा श्लोक आहे. तिसरा श्लोक, पापं तापं व्याधि आधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हरा शत्रुदैन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्तजुर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. मी तुम्हाला सांगितलं ध्रुवपद जे आहे ते प्रत्येक 5 श्लोकांमध्ये तेच आलेलं आहे. घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. अस्मान म्हणजे आम्हाला, घोर आणि कष्टापासून आमचं उद्धरण कर, आम्ही तुला शरण आहो, आम्ही तुला नमस्कार करतो.
व्यावहारिक जीवनामध्ये ज्या गोष्टी मानवाला सफर कराव्या लागतात, सहन कराव्या लागतात, त्याला तोंड द्यावं लागतं, ते पहिल्या 4 श्लोकांमध्ये सद्गुरूंनी निवेदित केलेलं आहे. पहिले 4 श्लोक व्यावहारिक त्रास कोणकोणचे आहे याचं वर्णन करतात आहेत. पाप आहे, त्या पापामुळे ताप आहे, त्यामुळेच व्याधी आहे, आधी आहे, दैन्य आहे, भीती आहे, क्लेश आहे. आणि या सगळ्यातून तू आम्हाला त्रातारम नवा विक्ष ईशास्त्र जुर्त्रे, हे त्याच्यातून तू आम्हाला सही सलामत पैल तेरावर घेऊन जाणारा तूच आहे, तुला नमस्कार असो. 4था श्लोक बघा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की पहिल्या 4 श्लोकामध्ये व्यावहारिक गोष्टींचा उल्लेख सद्गुरूंनी केलेला आहे. नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता कुवार्त्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. ध्रुवपद तेच आहे, घोरात कष्टात उद्धरास्मान, अस्मान उद्धर नमस्ते. तुझ्याशिवाय आमचा त्राता कोणीच नाही. नान्यस्त्राता, तुझ्याशिवाय आमचा दाता पण कोणी नाही, तुझ्याशिवाय आमचा बंधू पण कोणी नाही. तू एकमेव देव आहे. आम्ही तुला शरण आलेलो आहोत आणि तू आमचं दुःख हरण करणार आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आमची उपेक्षा न करता कुर्वात्रेय अनुग्रहम पूर्ण राहते, पूर्ण अनुग्रह करावा अशी विनंती केलेली आहे, कारण आम्ही तुला शरण आलेलो आहे. शेवटचं स्तोत्र आहे, 5वं स्तोत्र आहे. 4 श्लोकांमध्ये, वरील 4 श्लोकांमध्ये व्यावहारिक तापांचा उल्लेख केल्यानंतर आध्यात्मिक कोणत्या गोष्टी प्राप्त होतात ते हरण झाल्यावर ते 5व्या श्लोकात सांगितलेलं आहे. 5व्या श्लोकाचा मथितार्थ एवढाच की हे देवा, तू व्यावहारिक कष्टातून आमची सुटका केल्याशिवाय आम्ही परमार्थाकडे लक्ष कसं घालू अशी विनंती आहे. धर्मे प्रीतिम सन्मतिम देवभक्तिम सत्संगप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम भावासक्तिम च अखिलानंदमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. घोर कष्ट यापासून आमचं उद्धरण कर. अस्मान म्हणजे आमचं, तुला नमस्ते म्हणजे वंदन आहे. जर तू आमचे पहिल्या 4 कडव्यांमध्ये स्तोत्रामध्ये सांगितलेले व्यावहारिक ताप दूर केलेत, तर आमच्या हृदयामध्ये धर्माबद्दल प्रीती निर्माण होईल. आमची कुमती शुद्ध होऊन सन्मतीची प्राप्ती होईल. आम्हाला देवाप्रती भक्तिभाव निर्माण होईल. आम्हाला सत्संगती प्राप्त होईल. आणि या सगळ्या गोष्टींमुळे धर्माप्रीती, प्रीती, सन्मती, देवभक्ती, सत्संग यामुळे आमची भुक्ती आणि मुक्ती शक्य होईल. आमची भावपूर्ण आसक्ती तुझ्यापर्यंत राहील
आणि त्यामुळे तू अखिल सद चिद आनंद आहेस. तुला आमचा नमस्कार आहे. फलश्रुती या ठिकाणी दिलेली आहे. श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम प्रपठेत नियतो भक्त्या स श्री दत्त प्रियो भवेत. फलश्रुती आहे. हे वरील 5 श्लोक, ज्यातील 4 श्लोकांमध्ये व्यावहारिक अडचणींचा उल्लेख केलेला आहे, आणि 5व्या श्लोकामध्ये व्यावहारिक अडचणी दूर झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या दैवी गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. असे हे 5 श्लोक हे लोकांचं मांगल्य वर्धन करणारे आहेत. आणि हे 5 श्लोक जो नियमित, 2 अटी आहेत, जो नियमित वाचतो आणि जो भक्तिभावाने वाचतो तो दत्तप्रिय होतो. आणि दत्तप्रिय होतो त्याच्या घरी दत्ताचा सूक्ष्म रूपाने वास असतो आणि दत्ताची अखंड दृष्टी त्याच्यावर असते. हा दत्तगुरूंचा शब्द आहे. दत्तगुरूंचे वारकरी जे आहेत त्यांचा शब्द आहे. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचा शब्द आहे. टेंबे स्वामींचा शब्द आहे. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम. ओम शांति शांति शांति. आणि मग दत्त मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा काही लोक याच्या पलीकडे पण जाऊन म्हणतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा. या ठिकाणी आपण उजव्या बाजूला आपण श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन घेतो आहे, तर डाव्या बाजूला त्यांची गादी चालवणारे वासुदेवानंद सरस्वती सद्गुरू यांचं आपण दर्शन घेतो आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण संपूर्ण स्तोत्र एकदा परत बघणार आहोत आणि त्यानंतर हा व्हिडिओ संपेल. घोर कष्टोद्धरण स्तोत्र. श्रीपाद श्री वल्लभस्त्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारीन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिता आप्ताधिपस्त्वं त्राता योगक्षेमं कुतस्तं गुरुस्त्वं त्वं सर्वस्वो न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हरा शत्रुधन्यं त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं च अखिलानन्दमूर्ते
घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठेत् नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितं घोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णम्। ओम शांति शांति शांति।